नमस्कार मित्रांनो. तुम्ही थंबनेल तर बघितलं असेल. थंबनेल बघूनच तुम्ही इथे आला आहे. तर तुम्हाला फक्त एक विनंती करतो की तुम्ही फक्त एक ते 5 ते 7 मिनिटं इथे थांबा. आपण असा एक विषय बघणार आहोत की नक्की तुम्हाला आज एक विचार करायला प्रभावी पाडणार आहे. तर आपण नेहमी म्हणतो भाऊ. भाऊ म्हणजे एक आपुलकीचं नातं असतं. भाऊ एखाद्याला मिळणं हे सहजासहजी मिळत नाही किंवा त्याला नशीब लागतं. भाऊ नंतर म्हणतो आपण भावकी. भाऊला एकदा की लागलं की दुश्मन होतो. भाऊ हा आपुलकीचा असतो आणि त्याला की लागलं की दुश्मन होतो. भावकी. जर आपण म्हटलं आमची भावकी आहे, भावकी म्हटलं की लोकांचे लगेच येतं नाही नाही काहीतरी गडबड आहे, यांची दुश्मनी आहे भावकी. ओके. आपण म्हटलं नाही माझा भाऊ आहे. भाऊ एक आपुलकीचं असतं आणि भावकी ही एक दुश्मनी असतं. असं का होतं? तुम्ही एक विचार करा मित्रांनो. एकाच आईच्या गर्भातून जन्म घेतलेले 2 मुलं, 2 भाऊ, जोपर्यंत त्यांचं लग्न होत नाही, जोपर्यंत ते मोठे होत नाही, तोपर्यंत ते एकमेकाला अशी जिवलग प्रेम करतात आणि नंतर असं त्यांचं लग्न झाल्यावर किंवा ते बाहेर गेल्यावर असं नेमकं काय होतं की ते एकमेकांचे जानी दुश्मन होतात. तर हा टॉपिक घेण्याचा माझं कोणताही इंटेन्शन नव्हतं मित्रांनो. काल मला एक व्हिडिओ आला आणि कुठला होता माहीत नाही, मराठीमध्ये महाराष्ट्रामधलाच होता. त्या भावाभावाचे एवढे भांडणं झाले, एवढं वय काय नसेल त्यांचं, जवळपास एक 35 ते 36 दरम्यान त्यांचं वय असेल, जास्त एवढं वय नव्हतं. तर 2 भावामध्ये एवढे भांडणं झाले की एकमेकांच्या डोक्यात दगडं, दांडे, कुऱ्हाडी घेऊन आले होते मारायला आणि एवढं रक्तबंबाळ झाले ते दोन्ही पण पार्टी. तर बघून खरंच खूप दुःख झालं मित्रांनो. जे भाऊ लग्नाच्या अगोदर एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होते, आज तेच एकमेकांचे जीव घेत आहे. असं का होतं आहे मित्रांनो? तर तुम्ही एक विचार करा, ही सगळी गोष्ट होते ना, हे माणसाच्या लग्न झाल्यानंतर जे परिवर्तन होतं ना, तो परिवर्तन असतं मित्रांनो. तर महिलांना दोष देत नाही, पण जे भाऊ असतात घरामध्ये, सगळ्यांच्या घरामध्ये आज वाद होतात. सगळ्यांच्या असं कोणीच नाही की कोणाच्या घरामध्ये वाद होत नाही. 99.99% लोकांच्या घरामध्ये भावकी ही असतेच. पण मित्रांनो तुम्हाला एक सांगू का, भावकी हा शब्द ऐकायला खूप जड आणि अंतःकरणाने ऐकावा लागतो. भाऊमध्ये जेवढं प्रेम असतं ना, भावकीमध्ये ऐकलं की माणसाला एक दुःख होतो. तुम्ही एक विचार करा ना, आज एका घरामध्ये जर कुटुंब आपले आजोबा असेल, आजोबांचे आपले मुलं असतील म्हणजे आपले काका लागतात. तर यांच्यामध्ये एवढी आज लटकलेली आहे, प्रत्येक घरी आहे. पेपरमध्ये जेवढे वाद होतात ना, घरावरून होतात, बांधावरून होतात, प्रॉपर्टीमधून होतात. तर हे सगळे वाद 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 ही भावकी 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 हा शब्द लागला आहे ना, भावकी म्हणजे एक दुश्मन म्हणूनच आहे. जर एखादी शब्द दिला भावकीचा अर्थ काय होतो, तर दुश्मनच त्याचा अर्थ होतो 100%. तर एवढी मोठी का अशी म्हणजे नेमकं कळत नाही. भावकी या शब्दामध्ये जड अंतःकरणाने असं का म्हणावं लागतं? तर सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर खरंच खूप जीवाला दुःख झालं. एकाच आईच्या गर्भामधून यांनी जन्म घेतला आणि आज ते थोड्याशा प्रॉपर्टीसाठी एकमेकांचा जीव घेत आहे. मित्रांनो एक लक्षात घ्या, प्रॉपर्टी, धन, संपत्ती, पैसा खूप मोठा नाही. माणसाला आयुष्याने 50 ते 60 वर्ष सध्या रेशो आहे. सध्याच्या या 21व्या शतकामध्ये या टेक्नॉलॉजीमध्ये माणूस जास्त जगणार नाही. 60 वर्ष खूप झालं माणसाला. 60 वर्षाच्या नंतर गॅरंटी नाही माणसाची. कारण की माणसाची लाईफस्टाईल आहे चेंज होत चालली आहे. खाणं पिणं राहणं सगळं लाईफस्टाईल बदललं आहे. त्यामुळे माणसाचं लाईफ आता कमी झालं आहे. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच, नेहमी म्हणतो की आमची भावकी लय बाराची. हे कठोर शब्दामध्ये सांगतो. सगळे सांगतात आमची भावकी लय बाराची. पण नेमकं असं काय घडतं मित्रांनो, भावकीबद्दल एवढा दोष का आहे माणसांना? हे आतापासून नाही, हे पूर्वी हजारो वर्षापासून तुम्ही ऐका ना, पेशवेमध्ये ऐका, त्याच्या अगोदरच्या ऐका, जे घात गेला ना सगळ्या भावकीमुळं घात झाला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का, 2 भावामध्ये जेव्हा वाद होतात ना, ते परस्पर वाद घेत नाही, तर त्या वाद घालण्यासाठी थर्ड पार्टी असते. कोणीतरी शेजारी असतो किंवा कोणीतरी एखादा भावकीतला दूरचा माणूस असतो किंवा एखादा रिलेटिव्ह असतात. हे कान भरतात ना, ह्या कान भरण्यामुळे भांडणं होतात. किंवा 2 भाऊ कधीच एकमेकाच्या डोक्यात कुऱ्हाडी टाकणार नाही, कधीच त्यांच्या डोक्यात येणार नाही मित्रांनो. हे जे कान भरणारे लोक असतात ना, यांच्यापासून नेहमी तुम्ही दूर राहा. आणि आज बघा, 2 भाऊ असतात, दोघांचे लग्न होतात, जॉबसाठी दोघंही बाहेर निघून जातात. ते अशी काही कंडिशन आहे, भाऊ भाऊ 10-10, 5-5 वर्ष झाले तरी एकमेकांना बोलत नाही, कॉल करत नाही. अरे मित्रांनो, आयुष्य खूप लहान आहे. ज्या घरात आपण 30-30, 35-35 वर्ष एकत्र राहिलो,
थोड्या थोड्या गोष्टीसाठी तुम्ही कशाला विसर पडताय. म्हणजे आज मी देखील खूप इमोशनल झालो तो व्हिडिओ बघून. खरंच तो व्हिडिओ मनाला एवढा लागला माझ्या, की लोकं असे कसे करू शकतात मित्रांनो. आणि तुम्हाला पण एक विनंती आहे, की जर आपल्या घरामध्ये वाद झाला असेल, भावकीमध्ये जर वाद असेल, तर सख्ख्या भावामध्ये तर बिलकुल वाद करू नका आणि भावकी तर सोडून द्या. जर आपला एखाद्याशी जमत नसेल तर बोलू नका, पण वाद घालू नका मित्रांनो. एखाद्याशी पटत नसेल, एखादा आपल्याशी वाद घाल 2 पाऊल पाठीमागे घ्या. आपण एक हुशारी म्हणून 2 पाऊल पाठीमागे घ्या. वाद घालून नेहमी वाद होतात. कोर्ट, कचेरी, पोलीस हे आयुष्यभर चालू असतं मित्रांनो. तर मला एक सांगायचं आहे, 2 भावामध्ये जर चुकून वाद झाला मित्रांनो, तुमच्या भावामध्ये आता जर सध्या झालेला असेल, तर एकमेकाला समजून घ्या, एकमेकाला सांगा, एकमेकांना माफी मागा. कारण की हा क्षण पुन्हा येत नाही मित्रांनो. जेव्हा भाऊ असणार किंवा नसणार तेव्हा त्या गोष्टीची कदर असणार. तर एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमधून मित्रांनो. तर जो थंबनेल होता तो थंबनेलच्या इंटेन्शन फक्त तुम्हाला दाखवायचं होतं, की अट्रॅक्ट करायचं होतं, की भावकी लई बाराची. तर एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद.